तर सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे आखादी आणि सर्वांनी आखादीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्हाला मी आज दाखवणार आहे मी काय काय केलं आज आखादीला। आणि मी आज पहिल्यांदा केलंय कारण माझी दरवर्षी सासू असते आणि त्या आणि मीच करतो, पण फर्स्ट बार आज मी आणि आई म्हणजे फर्स्ट बार मीच आज करते। आई गावाला गेलेत तर तुम्हाला दाखवते मी आज सर्व केलेलं आहे, फक्त कसं कसं केलं ते तुम्हाला नक्की मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही हे बघू शकता, हे माझे सासरे आहेत, यासनी मी असं आम्ही आमच्यात करतात आखादीला असं हार वगैरे पूजा वगैरे केले आणि त्यासनी असं जेवण वगैरे दिलेलं आहे। आणि इकडे आम्ही हे केलेलं आहे, घागर वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये वरती ताट वगैरे ठेवतात आमच्याकडे, अशा पद्धतीने केलेलं आहे। आणि आज आपण स्वयंपाक काय केलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा, भजी केले आणि हे आहे आमटी। आणि आज फर्स्ट बार पुऱ्या माझ्या पुरणपोळी छान झालेली आहे, हे बघू शकता। आणि आंबरस पण केलेला आहे आम्ही। आणि तुम्हाला दाखवते बाहेर मुलांचं मस्ती चालू आहे। आज तुमच्या भाऊनी हे केले, झोका बांधलेला आहे आणि ह्याला असं आमच्याकडे दरवर्षी हे डेरग भरतात आखादीला। असं मी फर्स्ट बार केलेला आहे कारण माझी सासू दरवर्षी असते ना, आम्ही दोघी मिळून करतो, पण मी पहिली बार केलंय। कसं झालंय तुम्ही ब्लॉगमध्ये मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि इकडे बघा पोरांची मस्ती चालू आहेत, त्यांनी झोका बांधून दिलेला आहे। तिकडे बघा यश महाराज झोका खेळतो। महाराज गाणं म्हणा एक, त्यांच्या चाललेत मस्त्या। झोका आता बांधून दिले, आता दिवसभर हेच चालणार कंटिन्यू। आणि इकडे आमच्याकडे असे आगारी देतात, तुम्हाला दाखवते। इकडे जाळ केला होता लाकडे वगैरे पेटवून आणि ते घास काढतात, ते आता सगळं विजून गेले कारण घाई गडबडे मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले मी। तर असं आमच्याकडे करतात, तुमच्याकडे कसं करतात ते नक्की सांगा। हे बघा झोका, इकडे तुमचे भाव बसलेत आता झोका बांधून। मग आज आमरस आम्ही जर खाऊन घेतलं खाल्ला का नाही, पुरणपोळी दाखव इकडं। पुढचा तर सर्वांनी ह्या ब्लॉगला लाईक करा आणि शेअर पण करा। नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वांनी प्लीज हा ब्लॉग नक्की बघा, कारण मी आज फर्स्ट बार सर्व केलेलं आहे कारण माझी सासू दरवर्षी आम्ही दोघीच करतो, पण यावर्षी मी सगळे एकटीनेच केलेलं आहे। पण छान झालं, सगळं व्यवस्थित झालं। आणि तुम्ही प्लीज कंटिन्यू करा ब्लॉग। बाय बाय।